पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मनी गप 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 आता मी काय करू? माझं पोरग बी गेलं, सगळंच गेलं ग। अगं बंटी मला म्हणला की आई गावाकडचं घर विकून ये, तू इकडं मी लगीन करतो, माझी बायको तुझी सेवा करील, तू मस्त आरामात बसून खा म्हणून ग मी ते घर विकलं आणि तो 10 तोळ्याचा हार करून आणला। आता काय करू मी, सांग ना। जाऊ दे बाया, आता जाते कुठेतरी, तुमच्या गावात देऊळ बिऊळ आहे का तिथे जाऊन राहते आणि तुमच्याकडं भीक म्हणून थोडस मला जेवायला देत जा। आता हीच वेळ आली माझ्यावर। थांब, कुठं जातीस आता? आता काय करू मी? अगं या दोघांच्या सुखासाठी यांनी लगीन केलं आणि माझ्या अख्या खानदानाची बरबादी केली यांनी। माझ्या पोटच्या लेकाने बी मला बाहेर काढलं घराच्या। मावशी, त्यांनी तुम्हाला हे त्रास द्यायला केलं का या ठिकाणी? अरे पण हिला कळायला नको का? हिला जर लगीन करायचं नव्हतं तर कशाला मांडवत उभी राहिली ही? मावशी, संकल्प असा वाईट वागला नसताना तर असं झालंच नसतं। देवा देवा देवा, एवढं होऊन बी माझ्याच पोराला दोष देताय होय तुम्ही? 2 दिवस झालं माझ्या पोरांनी एक अन्नाचा तुकडा खाल्ला नाही का घोटभर पाणी पिलं नाही। रुक्मिणे, नाही बाया मी इथं नाही राहणार ग। अगं माझ्या डोळ्यासमोर या दोघांचा संसार फुललेला मला बी बघवणार नाही आणि मी राहिलेली यांना बी खापायचं नाही इथं। बर, तुम्ही तात्पुरतं राहा इथं, संकल्पाचा राग शांत झाला की जावा। हा घ्या बघा, आताच हे सांगायला लागले की फक्त तात्पुरतं राहा म्हणून। विनया, तुला काही कळतं का नाही? आव नाही, त्यांचा उद्देश तसा नव्हता हो। मावशी, अहो जे काही झालं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेच की। आमच्या दोघांचं लग्न कसं लागलं हे तुम्हालाही माहितीये ना? माहितीये की, समज माहितीये, आमच्या डोळ्यासमोर त्या रात्री। मावशी, मी तुमच्या पुढे हात जोडतो, तो विषय परत नका काढू। मावशी, आमच्या दोघांचं लग्न झालंय खरंय आणि या लग्नामुळे तुम्हाला आणि संकल्परावांना लई ताण झालं हे पण खरंय, कळतंय की आम्हाला पण हे बघा, तुम्हाला इथे जितके दिवस राहायचंय ना तितके दिवस राहा। मी आणि अर्जुन तुम्हाला काहीच बोलणार नाही आणि आमचं काय तुमच्याशी वैर नाही, झालं गेलं सोडून द्या तुम्ही, आम्ही पण सोडतो। होय, पण इथून पुढं माझ्या बंट्यावर कसला बी आळ घ्यायचा नाही। हा, आम्ही नाही आळ घेणार परत। ठीक आहे मग, आता तुम्ही सगळ्यांनी एवढा मला आग्रह केला इथं राहा म्हणून आता मी राहते इथं। हा बर, आता चला सगळेजण आतमध्ये तयारी करायला चला, पूजा आहे या दोघांची, चला चला। तेवढं माझं सामान घरात घेऊन येशील का बाळा? अंतिम। हा चल। आप्पे, मला माहिती आहे की, अर्जुन, आता जे काही होईल त्याला तोंड द्यावंच लागणार। पण या सगळ्यामध्ये तुला त्रास नाही होणार, तू नको काळजी करू। राहू दे, घेतो। काय व्हायचं राहिलंय आता? हा, काय व्हायचं राहिलंय? या पुस्तकांमुळे झालंय सगळं, त्याच्यामुळे झालंय सगळं। काय करायची रत्ती? अगं मग मी ऐकून तर की तू ती सगळी पुस्तक आधी गोळा कर, कापडात बांधून देऊन टाक तिला। मम्मी, अगं दीदीला लागणारी पुस्तक आहेत ती, तिला उद्या लागली तर? होय बाबा, बरोबर आहे तुझं। नाही, ती एक वेळ तिचं मंगळसूत्र इसरल, आई बापाला इसरल, पण पुस्तकं नाही इसरायची। सुषमा, तुझं आहेच का परत? तुम्ही त्याच्यात बोलू नका। अगं बघितलं का सुनंदा का कशी बोलती ती? अहो अक्का बघा की, काल आल्यापासून काहीच बोलत नव्हती आणि आता अशी बोलायला लागल्या। सुषमे, अगं तू असा राग करू नकोस बाई, त्यानं तुलाच त्रास होईल। अक्का, तुम्ही दोघांच्या नादाला लागू नका। जेवढं तिने फसवलंय ना तेवढ्या दोघांनी बी फसवलंय मला। सुषमा, हे बघ आता तुझ्या मनात काय ते तरी सांग। माझ्या मनात ती वरमाई म्हणली का नाही तोंडाला काळ फासून घ्या म्हणून, तर काळच फासू की तोंडाला? अगं मम्मी, अगं ऐक माझं, ती वरमाई लय सर्किट बाय होती ग, तिने कसली नाटकी केली बघितलंस ना तू? अक्का, अहो सांग की हिला। अगं वय सुषमे,
ती वरमाईलाच काय बाय बोलत होती बघ. अगं एवढा दंगा कोण करतं बाई लग्नात? अगं तिच्या पोटच्या पोराचं लग्न भर मंडपात मोडलंय. का दंगा नाही करणार ती? तरी बरं आपल्यावर केस नाही केली तिने. मम्मी अगं ती आल्यापासून अडगत करत होती. ती कशी बोलली बघितलंस ना? तुला बोलली, बापूंना बोलली, अगं आपल्या राणीला बोलली, आपल्या दीदीला पण बोलली, आणि खिलाडी कुमारला तर कसली बोलली माहित आहे का तुला? खरंच ती म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघ. बघ की सुषमा, अगं अर्जुन सारखा पोरगा आपल्या समोर होता तरी आपल्याला कळलं नाही. हा लग्नात किती केलंय तिनं आपल्यासाठी. आपली पोरगी आपल्याला कितीच फसवत होती, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही? नाही कसं वाटेल म्हणा. आणि जरी काही वाटलं तरी तुम्ही काय बोलणार? तुम्हीच तिला ही पुस्तकं देऊन ठेवली ना. हा पाहिजे तेवढी मोकळीक देऊन ठेवली, कधी काय विचारलं नाही, काय नाही. सुषमा हे बघ, मला वाटतं आपल्या पोरीनं काय बी चूक केलेली नाही. मला माहितीये ना, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे ग, तू तरी बोलू नको. आपली पोरगी नाही, तुमची पोरगी मेले ती माझ्यासाठी. सुषमा सुषमे अगं काहीतरीच काय बोलतेस? मम्मी ऐक माझं, तू आता लय हँग झाल्यास, शांत हो जरा. माझं थोरला ले आधीच गेलं, आता पोरगी बी मेली. आता वाटतंय की तवाच ती पुराखाली गेली असती तर. सुषमा सुनंदा अक्का बघितलं कशी बोलते ती, मला तर ऐकवतच नाहीच. दिप्या जरा समजव तिला. सुषमे तुलाही टोकाचं बोलायला लागल्यास बघ. माझं ऐक, असं करू नकोस अगं. मम्मी शांत हो. राणी आपल्या आपली खुश असेल ना ग. आपल्याला वाईट साईड बोलली की मला खपत नाही ग. गुरुजी सगळ्या वस्तू आल्या का बघून घ्या. हा चला सुरू करा पूजा, बघू सुरुवात करूया. अहो गुरुजी, पूजा सुरू व्हायच्या आधी ह्यांना उभं राहून सगळ्यांच्या पाया पडायला सांगा की. चला मोठ्यांच्या सगळ्या पाया पडून या. देवा नारायण पूजा उधळली. बघा की काय बया, कुठल्या पायानं घरात आली पोरगी काय माहिती. अगं काय लक्ष कुठं आहे तुझं? हो सरकार, आई मी मुद्दाम नाही केले. अगं पण पूजा उधळली ना. अहो चुकून झालं असं मला नाही माहिती. सगळं चुकून होतं. कशात काय फाटक्यात पाय. लगीन बी चुकूनच झालं. उद्या पोट पुढं आलं तर म्हणशील ते बी चुकून आलं. ओ मावशी, अहो पूजेच्या दिवशी कशाला असलं काहीतरी बोलताय? नाहीतर काय, एकदम चुकीचं बोलताय वहिनी तुम्ही. अहो चुकून झालं असेल काहीतरी अडकल्यामुळं. हो खरंच ना, काहीतरी अडकलं असेल. मला नाही माहिती कसं झालंय. हा राशी पूजेला सुरुवात पण झाली नव्हती. अरे बाळा, लग्नानंतरची सत्यनारायणाची तुझी पहिली पूजा उधळली तुझ्या बायकोनं, आणि तरी बी तू तिचीच बाजू घे. आता बाजू घेण्याचा काय प्रश्न आहे याच्यात? चुकून झालंय ती म्हणतीये ना. विनू भाऊजी, अहो असं कसं चुकून होतंय? लक्ष कुठं होतं तिचं? असेल कुठं तरी भलतीकडं. लग्नात होतं तसं. मावशी तुम्ही परत परत त्या लग्नावर काय येताय हो? बघ बाया रुक्मिणी कशी वर तोंड करून बोलायला लागली आता ही. आता काय करायचं, पूजा तर सगळी उधळली. ओ गुरुजी,
आपण परत पूजा मांडून नव्याने सुरुवात करू ना परत. तर असं कसं चालेल? अरे लग्नाची पहिली पूजा उलटी केली तिनं आणि परत करून काय उपयोग होणार आहे रे? असं चालत नसतं, हे अशुभ असतंय. अहो मावशी आता अशुभ काय? मी म्हणलं ना माझ्याकडनं चुकून झालं, आपण परत मांडू की पूजा, सगळं होईल व्यवस्थित. घ्या आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले या कलेक्टर मॅडम. वहीन पेन घेऊन बसू का तुमच्या मोहर? मावशी मी असं नाही म्हणले, मी फक्त ए अपर्णा, अगं एवढं होऊन पण अजून बोलतीच आहेस बाई तू. अगं काके परत पूजा मांडू की आपण. याला काय अर्थ नसतोय. आता एकदा पूजा उधळली की ती उधळलीच. गुरुजी, हे पूजा परत मांडली तर चालतं ना या ठिकाणी? काय आम्ही सगळे मिळून उभी करतो ती. अरे मी काय येडी बिडी आहे का? मी सांगते ते कळत नाही का? अरे 4 पावसाळं जास्त पाहिल्यात, काहीतरी रीती भाती असत्यात, पूजेला बी काहीतरी महत्व असतंय. तुम्ही सांगताय ते कळतंय मला मावशी, पण एकदा गुरुजींना विचारून बघू ना. गुरुजी तुम्ही सांगा. काय हो गुरुजी, तुम्हीच सांगा. आता लग्नाची सत्यनारायणाची पूजा ह्या पोरीने उधळली म्हणजे अशुभ असतं का नाही? तसं बघायला गेलं तर बरोबर आहे तुमचं. 1 मिनिट, हे शुभ अशुभ ना आपल्या मान्यावर असतं. चुकून झालं ना, आपण परत मांडू पूजा. मला सांगा, आपल्या मनात जर का काही चुकीचं नसेल तर खा शुभ होईल. अहो देव वरतून बघतोय की, आणि त्याला माहितीये पूजा खरंच उधळले गेली की चुकून झालंय हे. गुरुजी आपण पूजेला सुरुवातच केली नव्हती ना अजून, आपण परत पूजा मांडून नव्याने सुरुवात करू. बया बघितलं का रुक्मिणी, आता तुझी सून आम्हाला अक्कल शिकवायला लागली. ह्यांचं असंच असतंय, पहिलं मोडायचं आणि मग दुसरं जोडायचं. गुरुजी तुम्ही चला, आपण पूजा मांडू. दादा ये. हा बसा, पूजा करा नाही तर काय बी करा. आता ना मी जाणारच इथनं, थांबतच नाही. ह्यो तर सरळ सरळ मला उडून लावतोय. ह्यांना मी इथं नकोशीच झाले ना. यांना वाटतंय यांच्या संसारात मी विष बिष कालवते का काय. जाऊ दे मरू दे, जातीच मी आता. कुठे माझी बॅग कुठे? का आतल्या खोली ठेवली? विनोबाजेव काय पण काय बोलता? अपर्णा, अगं तुमच्यावर चालत ना, त्या थांबू की त्यांना. राहू दे काय नका थांबू. मला इथं माझ्या पोटच्या पोराने मला टाकून दिलं, तर तुमच्या सारख्यांकडून काय अपेक्षा करायची. जातेच मी आता. मावशी 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 ऐका ना, ऐका मी काय म्हणतो ऐका. अहो मी तुमच्या पुढे हात जोडतो. एवढी चांगली इथं पूजा मांडली आहे, कुठे चाललंय सोडून? त्या टायमाला इष्टी बी नाही भेटायची तुम्हाला. आता नुसतं तू हात जोडून काय उपयोग होणार आहे बाबा? मावशी माझं चुकलं, मला माफ करा. पण खरंच माझ्या मनात नव्हतं हे असं पूजा उधळणं. अगं तुझ्या मनात नव्हतं पण उधळली ना पूजा. अहो हो मावशी, मी तुमच्या समोर हात जोडून माफी मागू का? नुसतं माफी मागून उपयोग नाही. एखादी शानी असती तर तिने माझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली असती. हो वहिनी, कशाला ताणताय उगत? हा ओ कदम, थांबा मी बोलतो. मावशी मी काय म्हणतो ऐका, मी ह्याच्या आधी पण तुमच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितलेली आहे, आता पण मागतो. पण एवढा चांगला प्रोग्राम सोडून कशाला जाताय उगाच? बघा बाया, पोराला माया फुटली. पण काय रे, तुझ्या बायकोला कशाला एवढा तोरा पाहिजे? तिला काय कमीपणा येतोय रे माझं पाय धरून माफी मागायला? हो वहिनी, आता पोरं पुन्हा सगळी पूजा मांडायची म्हणतात. हा मग अहो संसार म्हणजे दुसरं काय असतंय? या विस्कटलेली गडी पुन्हा बसवायची आणि पोरं त्याला तयार आहेत. तुम्ही कशाला उगाच जुने विचार धरून बसलाय? आता माझ्या पुरीसारखी ती पोर आहे म्हणून तिला माझं पाय धर आणि माफी माग म्हणलं, तर याच्यात कसले आले हो जुने विचार? मावशी माझं चुकलं. मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमची माफी मागते. साहेब, लग्नात दंगा ना, लग्न एकदम जोरात झालं ना? जोरात राडात झाला की आता चिंचुके तुला माहित नाही का? साहेब अहो आपल्या मनासारखं झालंय ना आता. झालं मनासारखं? मग काय विषय संपला ना मग. कसला विषय आणि काय? ओ पीए मॅडम, तुम्ही स्वतः चौकीला काय काम घडलं? चौकशी करायला आली होती मी.
चौकशी पोलिसांकडे. पोलीस मोठे का कलेक्टर मोठे? अंगास साहेब, ही पोरगी ना तुम्हाला सुट्टीच देत नाही बघा. कलेक्टर मोठ्या बोला. शेषा एक विसरू नको, आपे दीदीची माने जिल्ह्यातलं करून जिल्ह्यात फक्त बदली झाल्या, पण ती कलेक्टर साहेब का? मी अजिबात विसरणार नाही. हा मग ठीक आहे. आणि काळजी घेतोस ना तिची, आणि तिचा अभ्यास चाललाय ना नीट? सगळं एकदम ओके चालू आहे चकुले, काय काळजी करू नको तू. तसं तुझ्यावर विश्वास आहे म्हणा, पण तरी बी सांगून ठेवते हा. आणि आपे दीदीचा अभ्यास थांबला ना तर बघू, बोलणार नाही मी. चकुले, मी असताना आपली दीदीचा अभ्यास बंद होईल का असं वाटतंय का तुला? नाही वाटत, पण सांगायला तर लागतंय ना. हा, मग आता मला सांग, तुला चॉकलेट कुठलं पाहिजे? चल माझ्यासोबत घेऊनच दे. चला चिंचू आलो रे, चलो. घे. काय ग रुक्मिणी, ती अवदसा तुला सून म्हणून नको होती ना? नाहीतर काय, अजिबात नको होती. मग माझ्या बंट्याच्या गळ्यात का मारली तू? त्याचं काही चांगलं तुला बघवत नव्हतं का? अगं नाही म्हणजे म्हणे मला काय. ग बस, नाही म्हणजे होय म्हणजे. हा, तुझ्या दोन्ही पोरांच्या संसाराचं 12 वाजल्यात म्हणून माझ्या बंट्याचं वाटोळ करत होती होय ग? हा, तुझ्या एका पोराच्या पोटाला नाही पोर, आणि दुसऱ्याची काय बायको पळून गेलेली दिसली होती त्या दिवशी, त्या आप्पीच्या माग पुरवली म्हणून मिरवताना. तिची ती बेस्ट फ्रेंड आहे ना. म्हणजे काय असतंय ते? म्हणजे शहाण्या पोरीच्या जोडीला 1.5 शहाणी पोरगी भेटली. असू दे, पण रुक्मिणी माझ्या बंट्याचं लय ग वाईट झालं. हे बघ म्हणे, त्या पोरीविषयी मी बंटीला कल्पना दिली होती आधीच. अगं तो म्हणला पण होता की लग्न होऊ देत मग तिला कशी वटणीवर आणतो म्हणून, विचार त्याला. आणि आता झालं की ती अवदसा माझ्याच घरात सून म्हणून आली. तुझा बंटी सुटला. बंट्याला सवयच आहे घाणीत पाय मारायची. आणि आमच्या अर्जुनला काय कमी आहे वय? अगं लई हट्टी आहे त्यो. एक तर आई विना वाढलेला पोर, त्यात एकुलता एक. बापानं कधी त्याला काय नाही म्हणलंच नाही, आणि आता भोगतोय आम्ही. कशाला भोगत बसायचं? अगं तर झालं की लगीन, आता अजून काय करायचं? अगे द्यायची सरळ हाकलून. तुझ्या अर्जुनला 56 पुरी मिळत्याल. अशी कशी अकलणार तिला? त्यो आणि त्याचा बाप काय गप बसणार आहेत वय? तू बघ मी काय करते ते. असं तिचं जीन हराम करते ना की लगेच स्वतःहूनच ती पळून जाईल. बर चल आज जाऊन झोपू. चला. ढल गया दिन हो गई रात होने दो. अगो बया, तुम्ही इथं झोपणार होय? आणि मग कुठं आत होय? काय ग रुक्मिणी, आता मी कुठं झोपायचं? अच्छा तू मला झोपायचोय? बर मी कुठे मी झोपतो, हाय का त्याच्यात? ढल गया दिन हो गई रात. हा झोपा मस्तपैकी गादीवर गार वाटेल. ए बाया रुक्मिणी, अगं खाली झोपल्यावर मला किती गार लागल. मावशी, सातारा म्हणलं की थंडी पडणारच. खाली गादी टाकायची, 2 गोदड्या टाकायच्या. तुम्ही अजून आतून नाही टाकले का? मी एक काम करतो, आमच्या दोघांचं इथं टाकतो, तुमचं तिकडे टाकतो कोपऱ्यात. 2 गोदड्या अंगावर घेतल्या ना अजिबात गार लागत नाही. काय नाही. का हिंदी का मराठी? हिंदी 5 अक्षरी का? गाढवा, तू इथं काय करतोयस? झाली की सत्यनारायणची पूजा, आता जा की जाऊन बायकोच्या रूम मध्ये झोप. आओ विनूभाऊजी, अजून ते देवदर्शन वगैरे व्हायचंय सगळं. काय वहिनी, हा सत्यनारायणची पूजा देवदर्शन दोघांना राहू दे की एकत्र, जरा मन जुळतील त्यांची. कशाला मन जुळतील? लग्न आधी तर गावभर उंडारत होते. मला नाही सांगितलं तू? काकी जाऊ दे ना, बाकी कशाला बोलत बसायचं. मी इथं झोपतो आता, देवदर्शन झालं जायला. हा मग ठीक आहे, मग मी आप्पीच्या खोलीत झोपते. हा असं कसं? आपल्याला नको विचारायला होय? तिला काय विचारायचंय तवा? हे बघा आली, विचारा. काय झालं? नाही, आता हा अर्जुन इथं झोपतोय म्हणून मी म्हणलं मी आप्पीच्या खोलीत झोपते, तर हे म्हणतात आप्पीला विचारा. विचारायला पाहिजे. हो बाबा, त्यात काय विचारायचंय? चला की. होय होय, मी जाते तिच्या खोलीत झोपायला. तुम्ही झोपाय तर थंडी गारठ्याच. अप्पे, तुला अभ्यास करायचा असेल ना तर मावशी आली तर डिस्टर्ब होईल जरा ते. अरे नाही ठीक आहे,
ठीक आहे पण मावशी येतोपर्यंत करू ऍडजस्ट आपण आणि तू कर अभ्यास काय लागलं तर सांग मला मी पण असं 4 वाजेपर्यंत जागा गेली आप्पी 10 मिनिटं झाली झोपा